नमस्कार, मी डॉक्टर आशिष बनसोड. तर डायबिटिक नेफ्रोपॅथीबद्दल आपण आधीच चर्चा केली आहे. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शनमध्ये समजून घेतलं, की डायबिटीज नेफ्रोपॅथी कशी होते, वाढलेली साखर काय-काय करते आणि ती ग्लोमेरुलसला कशी नुकसान करते. ट्यूब्युल्सला नुकसान करते, सेल्युलर इंजुरी करते, टिब्युलोटॉक्सिक परिणामामुळे प्रोटीनयुरिया सुरू होतो. या सगळ्या गोष्टी आपण प्रस्तावनेमध्ये किंवा आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितल्याच आहेत. क्लिनिकल असेसमेंटमध्ये आपण हे समजून घेतले, की पेशंटला तपासताना बीपीचे महत्त्व काय आहे, शुगरचे काय महत्त्व आहे, पॅलरचे काय महत्त्व आहे, प्रोटीन युरियाचे काय महत्त्व आहे. या सर्व बाबींची चर्चा आपण ऑलरेडी केलेली आहे. तुम्हाला हा लेक्चर समजायच्या आधी थोडंसं एकदा आधीचे लेक्चर तुम्ही बघून घ्या, तर तुम्हाला नेमकं आपल्याला त्याचा रेफरन्स घेऊन अभ्यास करता येईल व्यवस्थित किंवा समजून घेता येईल. आता आपण उपचारांबद्दल बोलूया. पण उपचार सुरू करण्यापूर्वी मला हे स्पष्ट माहिती असलं पाहिजे, की डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये मी नेमके कोणत्या गोष्टीसाठी उपचार देत आहे. माझा उद्देश डायबिटिक नेफ्रोपॅथीची प्रगती थांबवणे हा आहे. उदाहरणार्थ, क्रिएटिनिन 1 होते आणि ते 1.8 किंवा 2 झाले, तर मला 2 वरच स्थिर राहावे असे वाटते, पुढे वाढू नये. मायक्रो एसीआर जर 330 होता, 300 झाला, आता सुमारे 250 आहे, तर तो मला 250च्या पुढे जाऊ नये, उलट कमी व्हावा असे वाटते. जर पेशंटला नवीन सुरुवात झालेला ब्लड प्रेशर वाढलेला असेल, तर तो नियंत्रणात आणणे आवश्यक आहे, जेणेकरून पुढे ट्यूब्युल्स आणि नेफ्रॉन्सना अधिक नुकसान होऊ नये. म्हणजे माझ्या उपचाराचे 3 टार्गेट झाले. पहिला, ब्लड शुगर उत्तम प्रकारे नियंत्रणात ठेवणे, कारण मूळ कारणच जर नियंत्रित केलं नाही, तर संपूर्ण पॅथॉलॉजी आणि मेकॅनिझम सुरूच राहील. दुसरा, ब्लड प्रेशर काटेकोरपणे नियंत्रणात ठेवणे, कारण वाढलेला बीपी म्हणजे स्टेज 2 मध्ये प्रवेश झाला असे समजावे. वाढलेला बीपी किडनीसाठी घातक आहे. डायबिटिक नेफ्रोपॅथीसोबत हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथीही वाढू शकते. डायबिटीज ट्यूब्युल्सना नुकसान करते आणि वाढलेला बीपी देखील किडनीच्या ट्यूब्युल्सना नुकसान करते. त्यामुळे सीकेडीची प्रगती जलद होऊ शकते. डायलिसिस किंवा रिनल ट्रान्सप्लांटची वेळ लवकर येऊ शकते. म्हणून बीपी उत्तम प्रकारे नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तिसरा, प्रोटीन युरिया जो आहे त्याला लक्ष करणे, कारण युरिनमधून वाढलेले जे प्रोटीन ट्यूब्युलोटॉक्सिक असते ते इंटरस्टिशियल फायब्रोसिस आणि ट्यूब्युलर ॲट्रॉफी वाढवते. त्यामुळे सीकेडीची प्रगती जी आहे ती वेगानं होते. तसेच युरिनमध्ये वाढलेले जे आपले अल्ब्युमिन असतात त्याच्या कारणानं शरीरामध्ये इन्फ्लामेटरी कॅस्केड सुरू होतो, ज्यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक, MI, ACS यांचा धोका वाढतो. म्हणून प्रोटीन युरिया देखील नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. आता बीपी नियंत्रणासाठी कोणती औषधे द्यावीत. जर समजून घ्या तुम्हाला ह्या पेशंटमध्ये बीपी कंट्रोल करायचा आहे, तर याच्यासाठी येईल ARB, अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आणि ACE इनहिबिटर. त्याच्यामध्ये येतो टेल्मिसार्टन, ओल्मेसार्टन, बालसार्टन आणि इर्बेसार्टन. एस इनहिबिटरमध्ये आपल्याला बघायला मिळतील इनालॅप्रिल, रॅमिप्रिल ही औषधे. ठीक आहे, तर ही आपल्याकडे औषधे आहेत बीपी नियंत्रणात करण्यासाठी. आपण स्पेशली डायबिटिक बीपी मध्ये हे मेडिसिन आपण यूज करतो. ही औषधे 2 कामं करतात. एक म्हणजे बीपी कमी करतात आणि दुसरं म्हणजे प्रोटीन युरिया कमी करतात. त्यामुळे आपले 2 टार्गेट पूर्ण होतात. ही औषध डायबिटिक नेफ्रोपॅथी ड्रग ऑफ चॉईस आहे, स्पेशली जेव्हा EGFR जो आहे तो 60 पेक्षा जास्त आहे. ज्यावेळेस EGFR जो आहे हा 60 पेक्षा जास्त राहील, त्यावेळेस हे उत्तम वर्क करतात. एक म्हणजे तुमचा बीपी रिड्यूस करतील आणि दुसरं म्हणजे प्रोटीन युरिया. हे दोन्ही कमी करतील. ठीक आहे, पण जर EGFR 60 पेक्षा कमी झाला, EGFR ज्यावेळेस 60च्या वरती आहे त्यावेळेस हे जास्त उत्तम काम करतील. पण जर समजून घ्या EGFR जो आहे तो 60 पेक्षा कमी आहे
60 पेक्षा वरती आहे त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण EGFR 60 पेक्षा कमी आला तर ही औषधे देताना कसं आहे काळजी घ्यावी लागते, कारण हायपर कॅल्शियमियाचा धोका वाढू शकतो. कॅल्शियम जो आहे तो ब्लडमध्ये वाढतो आणि CKD मध्ये कसं होतं ना, की पोटॅशियमचे जे एक्सक्रीशन आहे ते पाहिजे तसं होत नाही. त्यामुळे EGFR 60 पेक्षा जास्त असेल तर ACE इन्हिबिटर किंवा ARB सुरक्षितपणे देता येतात. यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा विचार करता येतो, जसे ॲम्लोडिपिन, निफेडिपिन, सिल्निडिपिन, बेनिडिपिन, एझेल्निडिपिन ही औषधे रिनल सेफ मानली जातात. मात्र ॲम्लोडिपिन आणि निफेडिपिन फक्त बीपी कमी करतात. सिल्निडिपिन, बेनिडिपिन आणि ॲझेल्निडिपिन हे बीपी पण कमी करतात आणि प्रोटीनयुरिया देखील कमी करतात. त्यामुळे ही औषधे आपले 2 टार्गेट्स पूर्ण करतात. आता जर समजून घ्या EGFR ज्यावेळेस 60 आहे, 60च्या वरती असलं तर तुम्ही हे वापरा आणि जर समजून घ्या 60 पेक्षा खाली येऊन राहिला आहे EGFR तर त्यावेळेस तुम्ही वापराल कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, CCBs. याच्यामध्ये ॲझेल्निडिपिन, बेनिडिपिन, तिसरा सिल्निडिपिन, ॲम्लोडिपिन, पाचवा निफेडिपिन. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे ॲझेल्निडिपिन, बेनिडिपिन आणि सिल्निडिपिन जे आहेत है ना, हे ड्रग थोडेसे वेगळं काम करतात याच्यापेक्षा, कारण ह्या ड्रग्स जे आहेत ॲम्लोडिपिन आणि निफेडिपिन हे फक्त बीपी कमी करतील, पण ह्या ज्या 3 ड्रग आहेत ना ह्या तुमचं बीपी पण कमी करतील पेशंटमध्ये आणि प्रोटीनयुरिया हे दोन्ही कमी करतील. म्हणजे आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे हे रिनल सेफ आहेत. हे रिनल सेफ ड्रग आहेत. बीपी कमी करण्यासोबतच प्रोटीनयुरिया देखील कमी करतात. त्यामुळे ही औषधे आपले 2 टार्गेट पूर्ण करतात. आणखी एक गट म्हणजे आर्निसचा असतो, ARNI, सेक्युबिट्रिल आणि वालसार्टॅन यांचे कॉम्बिनेशन. ही औषधे बीपी कमी करतात, प्रोटीनयुरिया कमी करतात आणि हार्ट फेल्युअरमध्ये फ्लुइड ओव्हरलोडही कमी करतात. त्यामुळे डायबेटिक नेफ्रोपॅथी आणि हार्ट फेल्युअर असलेल्या पेशंटमध्ये हे जास्त उपयुक्त ठरते. 45 ते 60 EGFR पर्यंत काळजीपूर्वक देता येतात, मात्र क्रिएटिनिन आणि पोटॅशियम मॉनिटरिंग आवश्यक असते. एक आणखी ड्रग क्लास म्हणजे आर्निस. हे आर्निस जे आहेत याच्यामध्ये सेक्युबिट्रिल आणि वालसार्टॅन यांचे कॉम्बिनेशन येते. हे तुमचं बीपी पण कमी करतील, दुसरं प्रोटीनयुरिया कमी करतील आणि फ्लुइड ओव्हरलोड जर असेल त्याला पण कमी करतील, म्हणजे कार्डिओ सेफही आहेत. म्हणजे हे हे जे आहे हे कार्डिओ सेफही आहेत. ठीक आहे, तर हार्ट फेल्युअरमध्ये असलेल्या पेशंटमध्ये उपयुक्त ठरते. 45 ते 60च्या EGFR पर्यंत काळजीपूर्वक देता येईल. 5 to 60 EGFR विथ काउशन. 45 ते 60च्या EGFR मध्ये काउशन सोबत देता येतील, पण कसं आहे क्रिएटिनिन आणि पोटॅशियम जे आहे त्याचे मॉनिटरिंग राहणं आवश्यक आहे. बरं, रेजिस्टंट हायपरटेन्शनमध्ये सेंट्रली ॲक्टिंग औषधे जसे क्लोनिडिन आणि मॉक्झिनिडिन वापरता येतात. पण कसं आहे हे फक्त बीपी कंट्रोल करतील, प्रोटीनयुरियामध्ये याचा काही विशेष परिणाम होत नाही. आता आपण डापाग्लिफ्लोझिन बद्दल बोलूया. अँटी प्रोटीन ड्रग्समध्ये तुलनेने नवीन औषध आहे आणि हे आपल्या तिन्ही टार्गेटवर काम करते. आपले टार्गेट काय होते? वाढलेला बीपी कंट्रोल करणं, वाढलेली ब्लड शुगर कंट्रोल करणं आणि तिसरं म्हणजे प्रोटीनयुरियावर काम करणं.
हे तिन्हीवर काम करतं डापाग्लिफ्लोझिन. आपले टार्गेट काय होते? वाढलेला ब्लड प्रेशर कंट्रोल करणं, प्रोटीनयुरिया कमी करणं आणि वाढलेली साखर नियंत्रित करणं. डापाग्लिफ्लोझिन हे SGLT2 इन्हिबिटर क्लासमधील औषध आहे आणि हे तिन्ही गोष्टीवर परिणाम करते. हे डायबिटिक पेशंटमध्ये शुगरही कमी करते, थोड्या प्रमाणात ब्लड प्रेशर कमी करते आणि प्रोटीनयुरियामध्येही चांगला फायदा देते. त्यामुळे डायबिटिक नेफ्रोपॅथी असलेल्या, शुगर नियंत्रणात नसलेल्या, प्रोटीन येणाऱ्या आणि BP वाढलेल्या पेशंटमध्ये डापाग्लिफ्लोझिन उपयोगी ठरते. याच क्लासमध्ये दुसरे औषध आहे एम्पाग्लिफ्लोझिन. हेही वापरता येते. आपण पाहिले की एस इन्हिबिटर आणि ARB हे औषधांचे गट जे आहेत ते अँटी हायपरटेन्सिव्ह आणि अँटी प्रोटीन्युरिक असतात. वालसार्टॅन, टेल्मिसार्टॅन, ऑल्मिसार्टॅन, कॅन्डेसार्टॅन अशी सगळीकडे ऐकू येणारी सार्टॅन औषधे या गटामध्ये येतात. तसेच एस इन्हिबिटरमध्ये इनालॅप्रिल, रॅमिप्रिल, कॅप्टोप्रिल अशी प्रिल औषधे जी आहेत ते एस इन्हिबिटरमध्ये येतात. ही औषधे आपण देऊ शकतो. अशा पेशंटचा जर समजून घ्या हार्ट रेट कंट्रोल करायचा आहे तर विरापामिल, डिल्टियाझेम ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर क्लासमधील औषधे आहेत आणि त्यांनाही अँटी प्रोटीन्युरिक प्रभाव आहे. त्याच्यामुळे ती पण देता येऊ शकतात. त्यामुळे डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये त्याचा उपयोग होतो. तसेच नवीन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जसे ॲझॅल्निडिपिन, बेनिडिपिन किंवा सिल्निडिपिन ही औषधे पेशंटच्या ब्लड प्रेशर आणि प्रोटीन दोन्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रणात ठेवतात. बरं, हार्ट रेट कंट्रोल करण्यासाठी कोणती ड्रग्स वापराल? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, वेरापामिल किंवा डिल्टियाझेम. हार्ट रेट जर समजून घ्या तुम्हाला कंट्रोल करायचं आहे तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये ही ड्रग्स आहेत, वेरापामिल, डिल्टियाझेम वापरू शकता तुम्ही. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर क्लासमधील औषधे आहेत आणि त्यांना अँटी प्रोटीन्युरिक प्रभाव आहे, म्हणजे डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये त्यांचा व्यवस्थित उपयोग करता येतो. तसेच नवीन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जसे ॲझेल्निडिपिन, बेनिडिपिन आणि सिल्निडिपिन ही औषधे पेशंटचे ब्लड प्रेशर आणि प्रोटीन दोन्ही चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवतात. बरं, डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये वाढलेल्या साखरेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. किडनी खराब झालेल्या डायबिटिक पेशंटमध्ये कोणती औषधे द्यायची याचाही विचार करावा लागतो. लिनाग्लिप्टिन हे DPP-4 इन्हिबिटर आहे जे 5 मिलीग्रॅमच्या रोजच्या डोजमध्ये सुरक्षितपणे देता येते. डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये कसं आहे, शुगर कंट्रोल करणे तेवढंच महत्त्वाचं असते, तर त्याच्यामुळे तुम्ही ग्लिप्टिन वापरू शकता, जसं लिनाग्लिप्टिन जे DPP-4 मध्ये येते, इन्हिबिटर. DPP-4 मध्ये हे येते आपलं लिनाग्लिप्टिन मेडिसिन येते. लिनाग्लिप्टिन हे DPP-4 इन्हिबिटर आहे. हे DPP-4 इन्हिबिटर आहे, 5 मिलीग्रॅम रोजच्या डोजमध्ये सुरक्षितपणे देता येते. याचे रिनल एक्सप्रेशन फारसे नसल्यामुळे किडनीच्या पेशंटमध्ये शुगर कंट्रोलसाठी सुरक्षित मेडिसिन आहे. दुसरं म्हणजे डापाग्लिफ्लोझिन आणि एम्पाग्लिफ्लोझिन. डापा आणि एम्पाग्लिफ्लोझिन जे आहेत ह्या दोन्ही औषधे जे आहेत अँटी प्रोटीन्युरिक आहेत, BP आणि शुगर दोन्ही नियंत्रित करतात आणि साधारणतः 30 पर्यंतच्या EGFR मध्ये सुरक्षितपणे देता येतात. पर्यंतच्या GFR मध्ये सुरक्षितपणे देता येतात. बरं, एक आहे सेमाग्लुटाइड, GLP-1 ॲनालॉग. ज्यांनी माझा आधीचा व्हिडिओ बघितला आहे त्यांना लगेच लक्षात येईल GLP ॲनालॉग सेमीग्लुटाइड. तरी सांगून देतो, GLP ॲनालॉग म्हणजे हे डायरेक्ट आपण GLP आपण बॉडीमध्ये टाकतोय इन्सुलिनचे वर्क जास्त बेटर होण्यासाठी. सेमाग्लुटाइड हे GLP-1 ॲनालॉग औषध आहे. वजन जास्त असलेला, हार्ट आणि किडनीवरही जर फायदा आपल्याला चांगला पाहिजे आहे तर सेमाग्लुटाइड देता येते. हां, तुलनेने थोडासा महाग आहे तरी पण देता येते. जर पेशंट अफोर्डिंग आहे तर तुम्ही देऊ शकता. दुसरी गोष्ट, इन्सुलिन देखील विशेषतः CKD असलेल्या डायबिटिक पेशंटमध्ये वापरले जाते. इन्सुलिनचे रिनल एक्सक्रिशन मर्यादित असल्यामुळे डोज ॲडजस्ट करून ते सुरक्षितपणे देता येतात आणि शुगर चांगली नियंत्रणात ठेवता येते. बघा, आपल्या ट्रीटमेंटचे मुख्य पिलर्स होते हायपरटेन्शन कंट्रोल करणे, प्रोटीनयुरिया कंट्रोल करणे, कमी करणे आणि शुगर नियंत्रणात ठेवते.
बरं, याच्यासाठी आपण ड्रग्स कोणते वापरले? एस इनिबिटर वापरला. ARB, BP, प्रोटीन दोन्ही कमी करतात. नवीन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जसे ॲझेलिडिपिन, बेनिडिपिन, सिल्निडिपिन हे ड्रग्स वापरले आणि BP आणि प्रोटीन दोन्हीवर कंट्रोल केला. आर्निस जसे सेक्युबिट्रिल, वालसार्टॅनचं कॉम्बिनेशन जे आहे ते प्रोटीनयुरिया आणि ब्लड प्रेशर दोन्ही कमी करता आणि सोबतच कसं आहे फ्लुइड ओव्हरलोड किंवा हार्ट फेल्युअरमध्ये फायदेशीर आहे. डापाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन हे तिन्ही पिलर्स जसे BP, शुगर आणि प्रोटीनयुरिया हे तिन्ही टार्गेट करतात. तसेच रिनल सेफ औषधांमध्ये लिनाग्लिप्टिन, डापा, एम्पा, सेमाग्लुटाइड आणि इन्सुलिन याचा समावेश होतो. तसेच रिनल सेफ औषधांमध्ये लिनाग्लिप्टिन, डापाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन, सेमाग्लुटाइड है ना, ही 4 मुख्य क्लासेस ऑफ ड्रग्स आपण डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये. तर आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन पासून सुरुवात केली, क्लिनिकल असेसमेंट पाहिले, त्यानंतर उपचारात काय द्यायचे आणि त्या उपचारांचे टार्गेट काय असतील हे समजून घेतले. त्यामागचा लॉजिक आणि सायन्सही आपण पाहिला. त्यामुळे आता तुमच्याकडे डायबिटिक पेशंट आला तर तुम्ही लवकरात लवकर डायबेटिक नेफ्रोपॅथी ओळखू शकता, योग्य वेळी उपचार सुरू करू शकता आणि त्याला CKD पर्यंत जाण्यापासून किंवा डायलिसिस डिपेंडंट होण्यापासून किंवा ट्रान्सप्लांटची वेळ येण्यापासून वाचवू शकता. जर या लेक्चरमध्ये तुम्हाला पेशंट मॅनेजमेंटमध्ये मदत झाली असेल तर या प्लॅटफॉर्मचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. नमस्कार.